कारुंडे ग्रामपंचायत या ठिकाणी आलेलो आहोत. राजपर्व न्यूज चॅनल आणि खळबळनामा न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं ज्या कारुंडे गावचं अभिमान स्वाभिमान म्हणून ज्या यात्रेकडे पाहिलं जातं ती नाथबाबाची यात्रा सुरू झालेली आहे. आणि या नाथबाबाच्या यात्रेमध्ये या ठिकाणी ग्रामपंचायत आपल्या अधिकारांचा वापर आम्हाला करायला मिळावा म्हणून ग्रामपंचायत प्रशासनासंग लढा उभा करते आणि त्याचबरोबर ट्रस्टीही त्यांच्या अधिकारावरती ठाम आहेत. अशा द्विधा मनस्थितीमध्ये आज गावची यात्रा आहे आणि या संदर्भात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काल बैठक झाली. त्या बैठकीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी काही त्यांना सूचना दिल्या. त्या सूचनाचा सर्व गावकरी या ठिकाणी कशा पद्धतीनं वापर करतील किंवा काय करतील आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आज आपण या ठिकाणी बघू शकतोय गावचे सरपंच आहेत, ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, उपसरपंच, सर्वच मंडळी आपण ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आहोत आणि आपण त्यांना आता विचारणार आहोत की बाबा तुमचा हा नेमका काय वाद आहे आणि कशातून वाद झाला आणि या वादाचं कारण काय. त्या ठिकाणी उपसरपंच सन्माननीय पाटील साहेब यांना आपण विचारतोय की आपण ते आपल्याला या ठिकाणी सांगतील. पाटील साहेब, आज आम्ही या ठिकाणी आलोय, आमच्या कानावरती असा विषय आलेला आहे की आपल्या ट्रस्टीमध्ये आणि ग्रामपंचायतीच्या मध्ये या ठिकाणी आपल्या काही मुद्द्यांवरती तुम्ही तुमच्या अधिकार मागणी करताय आणि ते त्यांच्या अधिकाराची मागणी करतायत. याच्यामध्ये काल प्रशासनाने येऊन जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये काय ठरलं आणि त्या बैठकीत काय घडलं हे थोडक्यात आपण सांग. नमस्कार, मी सूर्यकांत पाटील. आपण आलात. आज सध्या कारुंडे गावची यात्रा 7/4/26 ते 13/4/26 पर्यंत आहे. यात्रेच्या दरम्यान महाराष्ट्रातून डवरी गोसावी समाज आणि इतर भाविक या भैरवनाथाच्या यात्रेसाठी महाराष्ट्रातून 2 ते 2.25 लाख भाविक येतात आणि यात्रा पार पाडण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असते आणि पूर्वीपासून गावची यात्रा म्हणून गणलं जातं आणि गाव ते पार पाडतं. गावाने गेल्या 2023ला आम्हाला निवडून दिलं आणि आम्ही आत्ता सध्या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहोत. विषय असा महत्त्वाचा आहे की आता यात्रा आली, उन्हाळ्याचे दिवस आहेत, समस्या भरपूर आहेत आणि गेली 2 वर्षे आम्ही यात्रा पार पाडण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला BDO साहेबांचं पत्र आहे, त्यांनी सुद्धा ग्रामपंचायतीच्या कायद्याप्रमाणे आम्हाला अधिकार दिलेले आहेत. परंतु होतंय काय की ग्रामपंचायतीला तिकडे बोलवलं जातंय, स्थानिक लेवलला गाव पातळीवर अजिबात त्याची चर्चा, प्रशासनाची चर्चा गाव पातळीवर व्हायला पाहिजे. गावच्या लोकांचं मत काय आहे, गावच्या लोकांचं म्हणणं आणि सोयी सुविधा आणि यात्रा कशी चांगल्या रीतीने पार पडेल याकडे आमचं पूर्ण लक्ष आहे. आणि आम्हाला ग्रामपंचायतीच्या अधिकारानुसार ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय कुठलंही परमिशन देता कामा नये असं ठाम मत आहे. आमच्यावर अन्याय केला जातो, आम्हाला ग्रामपंचायतीला विचारात घेतलं जात नाही, मग आम्हाला निवडून दिलंय कशाला आणि आम्हाला गावच्या 5,000 लोकसंख्येचं कारभारी केलंय कशाला. मुद्दा असा आहे की आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठली कारवाई झाली नाही पाहिजे. ट्रस्ट असेल, तो मंदिराचा पुजारी आहे, देवाची कार्य त्यांनी करावे, आमचा काही विरोध नाही. पण गाव पातळीवर आमची जबाबदारी यात्रा पार पाडायची आहे आणि सर्व गाव आमच्या पाठीमागे आहे. आम्ही जे आम्हाला निवडून दिलं याचा अर्थ गाव आमच्या पाठीमागे आहे आणि आम्ही ती यात्रा पार पाडावी. आणि जो ग्रामपंचायत नियम आहे त्यानुसार, नियमावलीनुसार BDO साहेबांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे. 45 आणि 49 प्रमाणे आम्हाला करमणूक, कुस्त्याचा आणि सर्वच अधिकार आहेत. आम्ही आमच्या पद्धतीने ग्रामपंचायतीच्या पद्धतीने पार पाडणार आहोत. आम्ही त्यात कुठलीही हायगय करणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आमच्या परवानगीशिवाय कुणीही कुठलाही प्रोग्राम घेऊ नये अशी आमची इच्छा आहे आणि आमचं म्हणणंच आहे. नाही तर आम्ही गाव बंद केल्याशिवाय राहत नाही. गाव बंद करून आम्ही शेवटी सर्व सदस्य आमची बॉडी निर्णय घेणार आहे आणि त्याचा त्यांनी विचार करावा. शेवटी गाव आहे, ट्रस्ट म्हणजे गाव नाही, ट्रस्ट म्हणजे ठराविक लोक आहेत आणि आम्ही म्हणजे सर्व गाव आहे. गावाच्या नियमानुसार आणि आमच्या म्हणण्यानुसार
सर्वांना समाविष्ट करून यात्रा शांततेत पार पडावी अशी आमची इच्छा आहे. यात्रा शांततेत पार पडावी अशी इथल्या ग्रामपंचायतीचे सदस्य असतील त्यांची इच्छा आहे, म्हणजे गावाची इच्छा आहे आणि त्या पद्धतीने यात्रा पार पडते. आणि त्याच अनुषंगानं काल या ठिकाणी मला वाटतं पोलीस उपविभागीय अधिकारी त्या ठिकाणी आले होते. त्याचबरोबर सहाय्यक आपले BDO सहाय्यक या ठिकाणी आले होते. यांनी या ठिकाणी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगच्या अनुषंगानं BDO साहेबांनी दिलेल्या पत्रामध्ये जे ग्रामपंचायतीला अधिकार आहेत, ग्रामपंचायतीने यात्रेमध्ये कशाचे कर घ्यावेत, कुठले कार्यक्रम ठेवावेत, कुठले कार्यक्रम घ्यावेत, या संदर्भात त्यांना सूचना होत्या. तशा पद्धतीनं त्यांनी ग्रामसभेचा ठराव सुद्धा त्या ठिकाणी केलेला असताना या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं काम या ठिकाणी बंदोबस्त आहे. बंदोबस्त द्यायचा सोडून त्या ठिकाणी हे करू नका, ते करू नका, हे करायचं नाही अशा सूचना दिल्यात. आणि असं आहे की पोलीस प्रशासनाला फक्त यांचं म्हणणं, यांचं संरक्षण करायचा अधिकार आहे. खरं खोटं न्यायदानाचं काम करण्याचं काम माननीय तहसीलदार साहेब, न्यायदंडाधिकारी हे करतील आणि त्यांच्या परवानग्या न्यायदंडाधिकारी यांच्याकडे असतात. पोलिसांना परवानगी यात्रेतल्या करमणुकीच्या कार्यक्रमाच्या याच्या परवानगी त्यांच्याकडे नसतात. त्यांच्याकडे लाऊडस्पीकर असेल, या बाकीच्या काय परवानगी असतील ते त्यांनी दिल्या पाहिजेत. परंतु याच गोष्टीसाठी कालच्या मीटिंग नंतर हे सर्व ग्रामस्थ, हे सर्व सदस्य या मुद्द्यावरती आक्रमक झालेले आहेत की आम्हाला आमचं काम प्रशासन करून देत नाही, प्रशासन त्याच्यामध्ये आडपाया आणतंय, प्रशासन आम्हाला आमच्या जागीमध्ये, आमच्या मालकी हक्कामध्ये त्या ठिकाणी असा कुठलाही कार्यक्रम तुम्ही घेऊ शकत नाही, हे करू शकत नाही अशा पद्धतीने सांगताय. आमचं म्हणणं असं आहे, जर आम्हाला ते सांगत असतील तर त्यांनी दुसऱ्यालाही ते नेम का दाखवत नाही प्रशासन, या भूमिकेवरती आज ग्रामपंचायत आहे. आणि या सगळ्याचा लढा या प्रशासनाच्या विरोधात, या ट्रस्टचं कामकाज असेल, या सगळ्यामध्ये एक न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे आणि त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी काही ग्रामस्थ लढा देतात. आपण त्यांच्याशी त्या ठिकाणी थोडंसं बोलूया की आपण न्यायालयीन लढा देत आहे, या लढ्यामध्ये काय लढा आणि कशासाठी लढा चालू आहे, थोडक्यात सांगा. सुभाष पाटील. या न्यायालयामध्ये असं झालेलं आहे की ट्रस्ट हे फक्त मंदिरापुरते आहे असं मी पहिल्यांदा स्थापन केली होती, परंतु काही कारणास्तव त्यांनी पेपर दिला आणि माझी बाबावाडी बरखास्त करून त्यांनी स्वतः खाजगी बॉडी नेमलेली होती. ते प्रकरण हायकोर्टापर्यंत गेलं. त्यानंतर पूर्ण आता धर्मादाय आयुक्त पण यांच्याकडे आलाय, त्याचा ते न्यायालयीन न्यायप्रविष्ट आहे. परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की मी ट्रस्ट केलेलं फाउंडर मी आहे, ते मलाच माहित आहे की ते फक्त 100/70च एवढं मंदिर ट्रस्ट केलेलं आहे. ह्यांना गावाचा अधिकार नाही, म्हणजे हे पूर्ण गावावर आमचा अधिकार आहे असं ते सांगतात. त्यांनी त्यावर ग्रामपंचायतीला अधिकार, जे नियमानुसार जे आता सूर्यकांत पाटील बनले त्याप्रमाणे संपूर्ण अधिकार BDOने ग्रामपंचायतचे अधिकार ग्रामपंचायतीला प्राप्त अधिकाराचा वापर करून तुम्ही करावा असं सांगितलं जातं. गेल्या वर्षी मी तसं पत्र दिलं होतं, परंतु हे प्रशासन असं पोलीस प्रशासन असं करतं, हे तुम्ही असं करायचं नाही, ते अधिकार त्यांना येतात, त्यांनीच कृत्या करायच्या, हे असं वारंवार ग्रामपंचायतीच्या लोकांना दाबलं जातंय त्यांनी. आणि ते स्वतः फक्त त्यांचा अधिकार काय आहे, पोलीस बंदोबस्त देणे, त्यांनी ट्रस्टला बंदोबस्त द्यावा. तेवढं मंदिरापुरते काय बाबा लोक तिथे भाविक त्यांचे सोय होऊ नये म्हणून त्यांनी आज ग्रामपंचायत पाणी पुरवठा, वीज पुरवठा संपूर्ण ग्रामपंचायत करते. तुम्ही जर ग्रामपंचायतीला जर ताबत असता आणि तुम्ही अजिबात हे करायचं नाही म्हणतात, मग ग्रामपंचायत मध्ये त्यांचा अधिकार काय? ज्या BDOने त्यांना ग्रामपंचायतीला प्राप्त अधिकाराचा वापर करून तुम्ही करा म्हणून सांगितलंय, तरी पण हे पोलीस स्टेशन त्यांना ग्रामपंचायतीला परवानगी देत नसेल, परत त्यांना कुठला कार्यक्रम करून देत नसेल, तुम्ही हे करायचं नाही ते करा. आज मूळ तर हे ट्रस्ट करताना मी ट्रस्ट केलं होतं, ते फक्त मंदिरात बसून पावत्या फाड्याचं काम असतं. जर कोणी भाविक मंदिरात येऊन देणगी ती शो करायची असते, येणारा त्याच्यातून त्याचा जीर्णोद्धार करावा जातो. परंतु हे लोक ट्रस्टी गावात, संपूर्ण गावात वर्गणी घेऊन पावत्या घेऊन फाडल्या जाते त्यांच्या. मग आज ह्या पोलीस स्टेशनने रात्री काल मीटिंग घेतली होती पोलीस स्टेशन नागरिकाला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायतीला बकरी कापायच्या पावत्याचा अधिकार नाही. बरोबर आहे, मी त्या टायमाला मला विचारल्यानंतर मी स्पष्ट सांगितलं की ग्रामपंचायतीचा अधिकार नाही, मग ट्रस्टीला तरी कुठं अधिकार आहे बकरीच्या पावत्या घ्यायला. पण मी आता ग्रामपंचायतीला एक विनंती करतोय की येणाऱ्या भाविकांना त्यांचा मोबदला 1ही रुपया पावती न घेता तुमच्या जागेवर मोफत बकरी कापायची सुविधा करा. जे मुसलमानाला जेवढा कर असेल तेवढा त्यांना घेऊन द्या.
ही एक गावची जत्रा आहे. आता नियमाने तर अंधश्रद्धेच्या नियमानुसार ते बकरी कापताच येत नाही, परंतु तरी देखील एक गावची यात्रा आहे म्हणून त्यांनी सर्वांनी संगनमताने सार्वजनिक सगळ्या ठिकाणी एका ठिकाणी येऊन यात्रा पाडली पाहिजे आणि भाविकांना कुठला त्रास झाला नाही पाहिजे आणि प्रशासनाने त्यांचं काम केलं पाहिजे. ट्रस्टी मंदिरापुरतं त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. ग्रामपंचायतीला बाहेर जे आहे त्याच्यासाठी संरक्षण दिलं पाहिजे. हे अधिकार मला वाटतं की पोलिसांचा आहे. आणि आता आमच्या असं ऐकण्यात येतं की आम्ही गावात चर्चा केल्यानंतर असं ऐकायचं आहे की आता जी ट्रस्टी आहे त्या ट्रस्टीचा न्यायालयामध्ये आयुक्तांकडे तक्रार चालू आहे. जर एखाद्या संस्थेची तक्रार चालू असेल तर त्या संस्थेला कारभार कसा करू दिला जातो, त्या कारभार त्याने थांबवायला पाहिजे होता. परंतु न्यायालयीन लढा अजून निकाल न लागला तरी ट्रस्टी याच्यामध्ये आहे असं गावात बोलत, हे खरं आहे का? मी त्या ट्रस्टीचा अपिलंट आहे. मी स्वतः अपील केलेलं आहे की हे संपूर्ण येणारा कर उत्पन्न हेच घेऊन जातात, त्या मंदिरासाठी काही केलं जातं. त्यामुळे हा संपूर्ण जे कर त्या मंदिरात वर्गणी येईल, देणगी येईल, त्या देवाला काय सोनं नाणं काय येईल, ह्याची संपूर्ण माझं तर म्हणणं आहे प्रशासनाने ह्याची ही जरा चौकशी केली पाहिजे. एक दिवस ताब्यात त्यांनी घ्यावं आणि किती देणगी येते, किती त्याला मिळकत येते ते हे संपूर्ण त्यांना जमीन 40 एकर क्षेत्र दिलेलं आहे पूर्वपार म्हणजे सरकारने. त्याचा वापर त्यांनी जीर्णोद्धार करण्यासाठी करावा. परंतु येणाऱ्या लोकांच्या भाविकांच्या ज्या देणग्या वसूल आहेत ना ती त्यांनी त्या मंदिरासाठी सुधारणा करावी ना. आज मंडप घातलाय, मोहिते पाटलांनी मंडप दिलेला आहे. आपण बघू शकतोय की या ठिकाणी आता ग्रामस्थांचं म्हणणं आहे, आपण त्या ठिकाणी बोलत असताना ऐकलं की ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की आम्हाला जे काय BDO साहेबांनी जे पत्र दिलं त्या पत्राच्या अनुषंगानं दिलेले सर्व कर आणि दिलेले सर्व सेवा लोकांना पुरवणं, भाविकांची सेवा करण्याची संधी आम्हाला त्या ठिकाणी मिळावी आणि त्या पद्धतीनं कर आकारणी करून त्या पावत्या घेण्याचा जो ग्रामपंचायतीला अधिकार आहे तो अधिकार मिळावा. त्याचबरोबर ग्रामपंचायतीला सार्वजनिक कार्यक्रम करण्याचा, ग्रामसभेचा ठराव घेऊन मग कुस्त्या असतील, तमाशे असेल, आर्केट असेल, हे मनोरंजनाचे कार्यक्रम करण्याचा परवानगी सुद्धा ग्रामपंचायतीला असते असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तर ते आम्हाला मिळावं आणि जे ट्रस्टी आहेत, जे ट्रस्टी त्या ठिकाणी काम पाहतात त्यांच्याकडं त्या मंदिरामध्ये येणारी देणगी असेल, त्या मंदिरासाठी येणारा जो काय निधी आहे त्याचा तिथं बसून त्यांनी जो काय निधी येतो तो त्याच्यासाठी वापर करावा, हे यांचं ग्रामस्थांचं म्हणणं. म्हणजे या ग्रामसभेतल्या सर्व सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचं म्हणणं, म्हणजे गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे. आणि याच्या विरोधात 7-8 लोकांची जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट ते वेगळं. ट्रस्ट हे वैयक्तिक देवासाठी झालेलं ट्रस्ट आहे आणि गाव हे आज जवळजवळ 5,000 लोकसंख्येचं आहे. 5,000 लोकसंख्येचं गाव चालवणारे सरपंच, उपसरपंच, सदस्य या सगळ्यांच्या भावनेचा या ठिकाणी आदर व्हावा आणि प्रशासनानं गावाला सहकार्य करावं अशी सर्व गावकऱ्यांची अपेक्षा आहे. येणारी यात्रा सुरळीत शांततेत पार पडावी यासाठी गाव एक पाऊल पुढे होऊन सहकार्य करायला तयार आहे अशी इथल्या ग्रामस्थांची विनंती आहे. फक्त प्रशासनाने आडमुठी भूमिका घेऊन, नियमांना बगल देऊन, त्यांच्या अधिकार आहेत ते न वापरता, दबाव न आणता या लोकांना सहकार्य करावं अशी ग्रामस्थांची या ठिकाणी विनंती आहे.